नमस्कार. बिडकीन येथील पैठण तालुक्यातील एक मुलीचे मामा आलेले आहे. त्यांची भाचीचा पती वारलेला आहे अटॅकने. तिला 1 वर्ष किती 3-4 वर्षाचा मुलगा आहे. आता असं मुलाला स्वीकारणारा पाहिजे तर मुलाला तुम्ही समजून घेणार नाही. तो मुलगा छोटा आहे, त्याचं शिक्षण वगैरे करा, हां, त्याच्याकडे लक्ष देणं. हां, मुलाला स्वीकारणारा पती तिला पाहिजे. हां, आई वडिलाचं काही नाही, तिला भाऊ नाही बहीण नाही. हां, तिचं इथं बिडकीमध्ये घर आहे 50 लाखाचं. आई वडील आहे तोपर्यंत तेच राहणार. घर जावई केला तरी चालेल ना? नाही, घर जावई नाही, मुलगी त्यांच्या घरी राहिली तरी चालेल. फक्त असं आजारपणा त्याच्यात थोडंसं लक्ष, सुखादुःखाला आलं गेलं पाहिजे, बाकी काही नाही. आणि मुलाकडे लक्ष द्यायचं. त्यांच्या म्हणजे सासू सासऱ्याला सुखादुःखाला उभं राहणारा आणि तिचं जे अपत्य आहे एक मुलगा, त्याचा स्वीकार करणारा पती तिला हवा आहे. सध्या ती कंपनीमध्ये 15-20 हजारावर जॉब करते. किती कसं अपेक्षित आहे, म्हणजे स्थळ किती श्रीमंत, मोठं, गरीब, काय नाही, मध्यमवर्गीय जरी असलं, फक्त निर्व्यसनी असावं, दिसायला सुंदर असं, मुलीला वयस्कर आई वडिलाला सांभाळून घेणार असं. हां हां, 4-5 एकर जमीन, स्वतःचं घरदार वगैरे. अगर कुठे जॉब जर असला तर आणखी चांगलं. बरं. म्हणजे जॉब आणि स्वतःचं घर, 2-4 एकर जमीन त्याला असावी आणि मुलीचं अपत्य स्वीकारणार ते असावा. असा कोणी असेल तर त्यांनी गंगापूर, नेवासा तालुक्यातून असतो. हां, पैठण, गंगापूर, नेवासा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास असावा अशी त्यांची अपेक्षा आहे. अधिक माहितीसाठी 9403 4140 87 या नंबरवर संपर्क करावा.